नमस्कार, मी श्रद्धा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे श्रद्धास खमंग किचनमध्ये. आज मी इथे मेथी पराठा बनवत आहे. मेथी पराठासाठी मी इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून पांढरे तीळ घेतलेले आहेत. 3 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून डाळीचं पीठ घेतलेलं आहे. मीठ, 1 टेबलस्पून लाल तिखट, थोडीशी हळद आणि 1 गड्डी मी इथे मेथी धुवून स्वच्छ चिरून ठेवलेली आहे. 10 ते 12 लसूण पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 मोठा कांदा मी इथे चिरून ठेवलेला आहे. आता सगळ्यात आधी लसूण, मिरची आणि कांदा हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करणार आहोत. त्यांची पेस्ट करायची आहे. आता मी ह्यांची पेस्ट बनवून घेते. पेस्ट रेडी झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्याची फाईन पेस्ट बनवायची आहे. आता एका ताटामध्ये मी हे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. त्यामध्ये हे डाळीचं पीठ टाकलेलं आहे. चवीनुसार मीठ, पांढरे तीळ, किंचित हळद, लाल तिखट आणि लसूण, मिरची आणि कांद्याची जी पेस्ट आहे ती सगळी यामध्ये टाकायची आहे. आणि हे जे 3 टेबलस्पून तेल आहे ह्याचं कडकडीत मोहन आपण तयार करणार आहोत. आता हे मी गरम करायला ठेवते. तोपर्यंत आपण यामध्ये ही चिरलेली मेथी टाकायची आहे. आता हे जे मोहन आहे याचं हळूहळू आपण या सगळ्या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. आता हे असं व्यवस्थित चमच्याने थोडंसं आपण ढवळत ढवळत हे तेल टाकायचं आहे. आणि आता हे कडकडीत तेलाचं मोहन टाकल्यानंतर लागेल तसं पाणी वापरून आपण ही जी कणिक आहे ती एकदम घट्ट भिजवायची आहे. आता मी हे भिजवून घेते. जास्त पातळ नाही करायचं, ही घट्टच ठेवायची आहे ही कणिक. आता इथे माझी ही कणिक मळून झालेली आहे. आता त्याचा एक भाग मी आता ह्या पोळपाटावरती लाटून घेणार आहे. थोडंसं मी आधी मळून घेते आणि मळून घेतल्यानंतर आता मी हे लाटून घेते. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपण आता हा छोटासा भाग लाटून घ्यायचा आहे. आणि आता मध्ये आपल्याला इथे तेल लावायचं आहे आणि तेल लावून आपण याची घडी करणार आहोत. असं या प्रकारे तेल लावायचं आहे. आणि आता आपण याची घडी करूया. आणि आता घडी केल्यानंतर हा पराठा जाडसरच लाटायचा आहे. पीठ लावलं नाही तरी चालतं, व्यवस्थित पराठा लाटता येतो. तवा मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेला होता. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्यावरती आपण हा पराठा छान भाजून घेणार आहोत. आता वरतून पण मी थोडंसं तेल लावणार आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूला तेल लावून हा पराठा असा खमंग भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनी व्यवस्थित दाबून दाबून भाजायचा आहे. आता हा पराठा भाजून झालेला आहे माझा. मस्त दोन्ही साईडनी खमंग असा हा भाजला गेलेला आहे.
नक्की करून बघा. कांद्यामुळे ह्या पराठ्याला टेस्ट खूप भारी येते.